आज आपण अगदी पारंपरिक रेसिपी म्हणजे तांदळाचे शिरवाळे कसे करायचे ते बघणार आहोत. आमरसासोबत इतके मस्त लागतात ना खायला. चला तर मग लगेचच रेसिपी पाहूया. एक मोठी वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जेवढं पीठ आहे तेवढंच कडकडीत पाणी घालायचं आहे. छान असं मिक्स करून हाताला सोसेल इथपर्यंत गरम असताना छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा मस्तपैकी आपलं हे तांदळाचं पीठ मळून झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आपण कुरड्या करतो की नाही त्या सोऱ्यामध्ये हे पीठ घालायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सोऱ्याला थोडंसं आतून पाणी लावून घेतलेलं आहे. पीठ घालूया आणि मस्तपैकी शेवया पाडून घ्यायच्या आहे. आता शेवयांसाठी एक ट्रिक आहे. इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे, थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे शेवया पाडून घेणार आहे. म्हणजे काय होतं की छोट्या छोट्या छान अशा शेवया पाडल्या जातात. तुम्ही चाळणीवर पाडल्यात तरीसुद्धा चालेल. मस्तपैकी इथे मी तांदळाच्या शेवया पाडून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपण इडली वाफवतो की नाही तशी 15 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. मस्त वाफ आलेली आहे. आता या शेवया पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता शेवया पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. अगदी पटकन अशा वेगळ्या होत आहेत. आहे की नाही एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी. तुम्ही आजीच्या हातच्या शेवया नक्की खाल्ल्या असतील तर ह्या आंब्याच्या सीझनमध्ये तांदळाचे शिरवाळे आणि आमरस नक्की करून पहा. अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची मराठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.